खरीप हंगामाची तयारी जोमात सुरू असताना शेतकरी समृद्ध व्हावा आणि त्याच्या कष्टाचा मुबलक मोबदला त्याला मिळावा यासाठी महाबीजनं धानाचं विशेष वाण MTU 1010 सबसिडी दरात उपलब्ध करून दिलंय। कमी दिवसांचं आणि भरघोस उत्पादन देणारे हे वाण खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मैडम उसमें सीड संबंधित ऐसा मैडम कि इस समय पानी की कमतरता के चलते 1010 महाबीज का सब में ज़्यादा बिक्री हो रही है। उसका कारण ऐसा कि मैडम बाकी कंपनियों के जो 25 किलो की जो बोरियां है करीब 1100-1200 रुपये के आसपास मिल रही है और महाबीज की बोरी 1150 रुपये पर बैग के हिसाब से सब्सिडी प्रति बोरी 375 रुपये की मिलती है और सब्सिडी कम करके 775 रुपये की प्रति काश्तकार को देना पड़ता है। अब इसमें सरल ऐसा है कि महाबीज ने कुछ भी मुझे अड़चन नहीं रखा है। एक 7/12 की जेराक्स और आधार की उसके नाम की जेराक्स, इस पे एक ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम के अंतर्गत में एक व्यक्ति को, एक किसान को एक बोरी इस तरह प्रस्तुत करना है ऐसा, और एक बोरी सब्सिडी माइनस करके 775 की पड़ती है। इसमें सब में ज़्यादा डिमांड 1010 महाबीज की है। सध्या आमच्या ट्रायबल एरिया असल्यामुळे महाबीज 1010 कमी कालावधी जास्त उत्पन्न रोगराई किडीचं प्रमाण कमी असल्यामुळे आमच्या ट्रायबल एरियामध्ये 1010 महाबीजचा जास्त प्रमाणात घेतला जातो। आणि काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की का बरं त्याची डिमांड जास्त आहे? कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न, त्याच्यामुळे आमच्या ट्रायबल एरियामध्ये गव्हर्नमेंट जे आहे महाबीज 1150 रुपयाची बॅग सबसिडी कमी करून 775 रुपयाला देऊन राहिलं, त्याच्यामुळे ते अधिक प्रमाणात विकलाही जातो। आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल काय सांगाल, कसं आहे प्रोडक्ट? गुणवत्ता चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे, रोगराई किडी जे आहे ते कमी प्रमाणात येतो, त्याच्यामुळे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कमी कालावधीसाठी चांगलं पीक आहे, चांगलं वाण आहे। त्याच्याबरोबर अजून कुठले कुठले वाण म्हणजे मागणी आहे? महाबीजचं 1001 आहे, को 51 आहे, हे 2-3 वाणं आमच्याकडे म्हणजे जास्त प्रमाणात चालणार आहेत। खरीप 2024 हंगामाकरता शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम या योजनेअंतर्गत धानाचे तसेच सोयाबीन व तूर पिकाचे बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे। जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1500 क्विंटल क्वांटिटी सोयाबीनची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जे की ज्यांना 2000 रुपये पर क्विंटल सबसिडी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकदम रास्त दराने बियाणं विक्री होत आहे। त्याचप्रमाणे धानालासुद्धा जे 10 वर्ष आतील वाण जे आहे त्याला धानाला 2000 रुपये पर क्विंटल अनुदान शासनाने जाहीर केले आहे। त्या अनुदान वजा जाता बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना होत आहे। त्याचप्रमाणे जे 10 वर्षावरील जे वाण जे आहे त्याला 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान शासनाने जाहीर केले आहे, ते अनुदान वजा जाता जे बियाणं विकल्या जात आहे। त्याचप्रमाणे ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत धानाचं आवडतं वाण आणि नागपूर जिल्ह्यात पर्टिक्युलरली रामटेक तालुक्यात देवलापार, पवनी, अंबाझरी, हिवरा बाजार, पथराही या क्षेत्रामध्ये, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये MTU 1010 या धानाचं लवकर येणारं वाण ला फार जास्त पसंती आहे।